तळोजा परिसरातील उसाटणे येथे लोढा बिझनेस पार्ककडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर करण्यात आलेल्या कथित अतिक्रमणाविरोधात मनसेचे रामदास पाटील, शेतकरी बबनअप्पा पाटील आणि पत्रकारांनी पुकारलेल्या लढ्याला मोठे यश मिळताना दिसत आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। त्यानंतर लोढा डेव्हलपर्सकडून स्वतःहून भीती पाडून जमिनी मोकळ्या करण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। नवी मुंबईतील उसाटणे, नितळस, बुद्रुक आणि नारायण या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर 7/12 उतार्यावर नोंद असतानाही लोढा बिझनेस पार्ककडून बेकायदेशीररित्या खोदकाम आणि बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता। विशेष म्हणजे पोलिसांच्या संरक्षणात हे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते। या जमिनी हडपण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता किंवा विश्वासात न घेता सरकारी सर्वे करून आपल्या सोयीनुसार जागा समाविष्ट केल्या जात असल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आलाय। या लढ्यात मनसेचे नेते आणि शैक्षणिक सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष रामदास हरिश्चंद्र पाटील यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे। त्यांनी हे प्रकरण केवळ उचलूनच धरले नाही तर सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला। रामदास पाटील यांनी या विषयावर प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे आणि आक्रमक पवित्र्यामुळेच आज लोढा डेव्हलपर्सना आपली वॉल कंपाऊंडची भिंत तोडून शेतकऱ्यांच्या जमिनी बाहेर सोडण्यास भाग पडले। हा विजय म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची पावतीच आहे। या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन रामदास पाटील, पत्रकार अमोल कोळेकर पाटील आणि सोमनाथ खिलारे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली। यावेळी लोढा ग्रुपने कशा प्रकारे बळजबरीने बांधकाम सुरू ठेवले याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली। तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही निवेदन देऊन या जमिनीचा तातडीने महसूल विभागामार्फत सर्वे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी शेतकरी बबनअप्पा पाटील यांनीही आपले निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे। शेतकऱ्यांवरील हा अन्याय कायमचा दूर करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे। या बैठकीत सर्व तांत्रिक बाबी आणि कागदपत्रे मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली जातील। हा विजय केवळ शेतकऱ्यांचा नसून सत्याचा पाठिंबा देणाऱ्या पत्रकारांचाही आहे। उसाटणे परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत समस्या आहेत त्यांनी आपली कागदपत्रे घेऊन आमच्याशी संपर्क साधावा। आम्ही शेवटपर्यंत हा लढा लढू असे रामदास पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। महाराष्ट्र आरसा न्यूजसाठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट।